आता इथे पहा, आम्ही पॅलेसच्या बाहेर आलो आहोत आणि इथे सुंदर असं एक मंदिर आहे आणि त्यापुढे सुरेख अशी रांगोळी काढलेली आहे. तिथूनच पुढे आल्यानंतर एक जण इथे अशी जुनी नाणी आणि काही तांब्याच्या, पितळेच्या अशा जुन्या वस्तू इथे विकायला आहेत आणि माझं थोडंसं ह्याकडे जास्त लक्ष जातं, त्यामुळे मी इथे त्यांना थोडी माहिती विचारते आहे. आणि मी मागच्या ब्लॉगमध्ये हे दाखवतच होते, तोच ब्लॉग मी आता इथे कंटिन्यू करते आहे. कहाँ से मिलता है ये? हम भी छोटा छोटा विलेज में कलेक्ट करते हैं. पॅलेसमधनं बाहेर पडून आम्ही पहा इथे या रेस्टॉरंटमध्ये आलो आहोत. संध्याकाळची वेळ आहे, एखादी कॉफी, चहा किंवा मुलांना हलकासा नाश्ता घेण्यासाठी. आणि इथे या रेस्टॉरंटमध्ये आल्यानंतर कळालं का अगदी 3-4 दिवसच झालेत हे रेस्टॉरंट ओपन होऊन. आणि इथे पहा समोरच अशी आल्या आल्या बालाजींची सुरेख मूर्ती अशी दिसली आहे आणि इतकं छान वाटतं ना, कारण दक्षिणेकडे ह्या आपल्या संस्कृतीला खूप छान पद्धतीने जपलं जातं. तेव्हा आपणही आपल्या ब्लॉगला इथे सुरुवात करूयात. श्री हरिहर ओम श्री सांब सदाशिव नमस्तू शुभम भवतू. सर्वांना माझा प्रेमपूर्व नमस्कार. आराध्य कृपेने कलेच्या विश्वामध्ये आपल्या या आर्टिजन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास परिवारामध्ये मी कला साधक तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते. आणि एकच बोलावंसं वाटतं, जगा वेगळं व्हायचं असेल तर जगा वेगळं. इथे आम्ही डोसा, उत्तप्पम, कॉफी घेताना तिथे सर्व करणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावरचा नाविन्याचा, उत्साहाचा आनंद दिसत होता. आणि इथून पुढे आम्ही निघालो ते म्हणजे वृंदावन गार्डन पाहण्यासाठी. आता वृंदावन गार्डन पाहताना मागच्या वेळी आम्ही जेव्हा मैसूरला आलो होतो तेव्हा आम्ही एक पॅलेस पाहिलं होतं. आता यावेळी जेव्हा आम्ही मैसूरला आलो त्यावेळी दुसरं पॅलेस पाहिलं. इथे 2-3 पॅलेसेस आहेत, म्हणजे मैसूर पॅलेस आणि ललिता महल पॅलेस. तर मागच्या वेळी एक पाहिलं, यावेळी एक पाहिलं. तर असंच आपण, कारण बघा आपण जिथे राहतो म्हणजे पुणे, मुंबई किंवा नाशिक किंवा इतरही कोणत्या राज्यामध्ये राहत असेल तर आपण जिथे राहतो तिथंच आपण किती असं पाहू शकतो ना एका दिवसामध्ये. तर मग अशा आपण मैसूर ठिकाणी गेलो किंवा काय, तर तिथे आपण एका दिवसात किती पाहणार. मग दरवेळी तेच पाहण्यापेक्षा किंवा यावेळी एक पाहिलं, पुढच्या वेळी एक पाहिलं, असंही आपण करू शकतो. आणि जर वेळ असेल तर तुम्ही 3-4 दिवस काढून ते ठिकाण पाहूही शकता. जर असं कोणाला पाहायचं असेल तर त्यांच्यासाठी ही माहिती सांगते की इथे मैसूरमध्ये पाहण्यासारखं म्हणजे मैसूर पॅलेस. सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराजा पॅलेस अथवा ह्याला अंबाविलास पॅलेस सुद्धा म्हणतात. देशातील सर्वात भव्य स्थापत्य इतिहास म्हणजे इमारतीपैकी हे एक आहे. आणि इथे रविवार अथवा सणाच्या दिवशी रात्री लाईट्स लावल्या जातात. खरोखरच खूप छान पाहायला मिळतं असं. त्यानंतर हे जे आहे हे वाडियाल राजवंशाचे जे निवासस्थान आहे आणि ताजमहाल नंतर सर्वात प्रेक्षणीय स्थळ आहे. आता दुसऱ्या नंबरला येतं ते म्हणजे चामुंडेश्वरी हिल. इथं चामुंडेश्वरी मंदिर आहे. इथं देवीनं महिषासूर राक्षसाचा वध केला. तिसरी म्हणजे चामुंडेश्वरी मंदिराखाली येणारा व्ह्यू पॉइंट. त्यानंतर चौथं म्हणजे सेंट फिलोमिनाज चर्च. जगातलं 3 नंबरचं चर्च आहे हे. मैसूर, न्यूयॉर्क आणि जर्मनी ही 3 चर्च आहेत. या ठिकाणी ह्या पद्धतीचं आर्किटेक्चर असणारं चर्च आहे. आणि इथं अमर अकबर अँथनी फिल्म इथं शूटिंग झालेलं आहे. त्यानंतर 5व्या नंबरला कृष्णराज सागर डॅम जे कावेरी नदीवर बनवलेलं आहे. आणि 6व्या नंबरला वृंदावन गार्डन जे आपण आत्ता चाललेलो आहोत. इथे म्युझिकल फाउंटन्सचं शो आहे आणि ह्याची वेळ सायंकाळी 6:45 PM to 7 PM. त्यानंतर 7:50 PM to 7:30 PM. त्यानंतर 7:45 PM to 8 PM हा शनिवार रविवारचा आहे. त्यानंतर 8:15 PM to 8:30 PM, 8:45 PM to 9 PM असे ह्यांचे स्लॉट्स आहेत. एवढ्या वेळामध्ये आपण कोणत्याही एका स्लॉटमध्ये जाऊन हे पाहू शकतो. आता इथे पहा, हे जे होतं हे पार्किंग आहे आणि तिथून बाहेर पडल्यानंतर इथे असा मध्ये थोडासा चहाची किंवा असे छोटे छोटे खाऊचे पदार्थ असे किंवा काही खेळणी मुलांसाठी वगैरे असे बरंच काहीतरी विक्रीला आहे. आणि इथेच कणीसही होती. आम्हाला सगळ्यांना मिळून असं छान वाटलं ते पाहून. आम्ही सगळ्यांमध्ये एक घेतलं कारण नुकताच आम्ही नाश्ता केलेला होता आणि मुलीने पण असं काहीतरी वेगळं दिसलं म्हणून तिचा वेगळाच असा प्रकार असतो, तर हे तिने घेतलेलं आहे. आणि आम्ही सगळ्यांमध्ये मिळून असं खात खात छानपैकी असं, कारण हा बराच लांबचा पल्ला आहे. म्हणजे गाडी आपण जिथे पार्क करतो तिथपासून ते हा शो आहे
तो बराच लांबपर्यंत आहे. Concrete dreams where the neon glows. Every block tells a tale the whole city knows. Rhythms in the shadows where the cold wind blows. Life's a gamble on these streets, anything आणि goes. त्यासाठी आपल्याला ह्या पुलावरून असं पार करून जायचंय. आणि आता पहा तिन्ही सांजेची वेळ झाली आहे, त्यामुळे म्हणजे थोडासा अजून प्रकाश आहे, ऊन नाहीये, त्यामुळे छान वाटतं या वेळेला चालण्यासाठी. आणि असं आम्ही छान कणसाचा आनंद किंवा ह्या वेळेचा आणि आजूबाजूच्या ह्या परिसराचा आनंद घेत आम्ही असं ह्या पुलावरून जातोय. The struggle and climb. The clock keeps spinning, but I'm owning my time. Words like puzzle pieces fitting tight in the rhyme. Snares punch louder than the city's own shine. म्हणजे आता इथे जे आलो आहे ते वृंदावन गार्डनच्या आतमध्ये, पण हेही अगदी मोठं गार्डन आहे. म्हणजे इथपासून आम्ही जे चालतोय ते आता शो कुठे आहे हे आम्ही पाहत पाहत असं पुढे चाललोय. जो आत्ताचा जो वेळ आहे ना तो इतका छान वाटतोय ना की पाहायला खूप छान वाटतं. पण इथे पाण्याचे बघा जे कारंजे होते, मागे आम्ही खूप वर्षांपूर्वी आलो तेव्हा ही कारंजी चालू असायची. कदाचित आत्ता उन्हाळा असल्यामुळे ही बंद असावीत, पण इथे असं वरतून पण हे जे पाणी पडतं ते खूप छान वाटतं पाहायला. पण आत्ता हे बंद आहे इथे. तर तेच होतं की आपण परत म्हणजे जर जाण्यातही की मागे काय होतं, आत्ता काय सुधारणा झाल्या किंवा आधी काय होतं हे थोडंसं आपल्या लक्षात येतं. जसं की मी पॅलेसमध्ये पण म्हणाले होते की जेव्हा आम्ही मागच्या वेळी आलो तेव्हा समोरून आलो होतो आणि आता मात्र आम्ही या दिशेने आलो आहे. तर आपल्याला प्रत्येक वेळी एक वेगळा भाग पाहायला मिळत असावा कदाचित असंही वाटतं. आणि इथे पहा आम्ही असं हा सगळा म्हणजे डोळ्यात साठवून घेण्याशिवाय आपण दुसरं काहीच करू शकत नाही, तेच इथे करतोय. आणि छान मुलांची मजा चालली. आणि आम्ही जिथे थांबलो होतो ना तिथून तो शो अजूनही लांब होता आणि आमची थोडीशी धावपळ व्हायला सुरुवात झाली. शो सुरू झाला आणि आम्हाला जाणवलं की हे अजूनही लांब आहे. आता मी व्हिडिओ करत करत पुढे चालली आहे आणि पहा म्हणजे आम्हाला तिथपर्यंत जायला सुद्धा सगळेच जण असे म्हणजे बऱ्यापैकी लोक ही आमच्याबरोबरच वरती पण चालली होती. काही जे वरती गेले होते आणि मुलगा तर पहा पळतच चाललाय. आणि हे खूप छान वाटतंय म्हणजे आता पाहायला. तेच मी आता तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतेय की हे पहा खूप सुंदर अशी ही लाईट शो आहे हा. आणि गाणी त्याच्यावर लावलेली आहेत तर त्यांनी म्हणजे परंतु मी इथे जी गाणी लावलेली आहेत ती इथे मी म्यूट करते आहे, कारण यूट्यूबचे काही नियम असतात ते आपल्याला पाळावे लागतात. त्याच्यामुळेच मी तो आवाज बंद करून त्यासाठी मी दुसरा जी म्युझिक लावलं जातं ते मी इथे लावतीये. परंतु तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा नक्की ह्या वृंदावन गार्डनला भेट द्या आणि हा जो शो आहे तो खरंच तुम्ही पहा. खरोखरच खूप सुरेख असा हा शो आहे. आता इथे पहा हा वृंदावन गार्डन मधला म्युझिक फाउंटन शो जो आहे तो इथे संपलाय आणि आता इथून आम्ही बाहेर जातोय. आणि आत्ता झालेला शो ज्यांनी पाहिलाय ते बाहेर जात आहेत आणि पुढच्या शोसाठी लोक आतमध्ये येत आहेत. त्यामुळे बरीच गर्दी झाली आहे. आणि इथून आता आम्ही हॉटेलवर जाऊन आज रात्री काल जिथे राहिलो होतो तिथेच आज रात्री आम्ही राहणार आहोत. आणि उद्या काय करणार आहोत ते मी पुढे दाखवते. आत्ता हा आहे म्हैसूरचा दुसरा दिवस आणि आम्ही आलो आहोत काही खरेदी करण्यासाठी. आता पहा इथे मी पाहतीये म्हणजे काही ड्रेस मटेरियल बघतीये, साडी पाहतीये.
पण कालही मी काही ठिकाणी गेले, त्याचे मी इथं दाखवते आहे की ह्या दुकानामध्ये मी आले होते. पण काय झालं ना, की आपण पहा स्त्रिया म्हणजे कुठेही गेलो तरी, आपण जिथे राहतो तिथेही किंवा कुठेही गेलो तरी आपण थोडीफार चौकशी करत असतो आणि त्याच्यातून आपल्याला माहिती असतं की या साडीची किती किंमत असू शकते किंवा ते किती महाग असू शकते किंवा केवढ्यापर्यंत मिळायला पाहिजे. तर मला इथे असं वाटलं की थोडंसं महाग वाटतंय, त्यामुळे मग मी काल काही खरेदीच केली नाही. म्हणजे खरेदी करणं हा उद्देशच नव्हता, फक्त फिरायचं आहे असंच होतं. परंतु हौशी असणं सुद्धा फार गरजेचं असतं. म्हणजे मिस्टरांना वाटतंय की मी घ्यावं, ते माझ्या कालपासून मागे लागलेत की तू म्हैसूरमधलं काहीतरी घे. हेही मी कालचंच दाखवते आहे की आम्ही इथे हे पहा, हे चंदनाचे सगळ्या प्रोडक्ट्स आहेत. हेही मी काल पाहिलं, पण ते म्हणजे खूप महाग आहे. इथे पण पहा, मी इथे तुम्हाला जे दाखवते आहे ते पण म्हणजे फेस पॅक्स वगैरे अशा बऱ्याच गोष्टी इथे होत्या. आहे तर खरोखरच सुंदर, कारण त्याची म्हणजे त्याचं जे सगळं मटेरियल वापरलं आहे ते सगळं चांगल्यातलं असल्यामुळे, क्वालिटीची वस्तू असल्यामुळे त्याचं तेवढं किंमत असणार पण आहे, त्यात काही वादच नाही. परंतु आत्ता आपल्याला तेवढं आवश्यकतेचं नसेल तर त्यामध्ये आपण फार विचार करणं मला तरी वाटत नाही की गरजेचं आहे. इथे तुमच्या लक्षात येईल की खूप सुंदर असे प्रत्येक गोष्ट आहे. तुम्ही आता मी प्रत्येकाचं नाव घेऊन सांगत नाही. टेबल, खुर्ची वगैरे सगळंच. मूर्ती पहा, अतिशय सुरेख आहे. आणि पलीकडच्या बाजूला तुमच्या लक्षात येईल की तिकडे म्हणजे साड्यांची जी हाताने विणकाम केलं जातं त्याचं सेक्शन आहे. आणि मला ते पाहून असं वाटत होतं की तुम्हालाही थोडंसं दाखवावं. इथे ह्या मूर्त्या पाहताना माझ्या पाठीमागे पूर्ण लक्ष होतं. आणि पहा, इथे महादेव मला जिथे जातील तिथे मला ते आराध्य म्हणजे मला दर्शन देणार आणि मी तुझ्या पाठीशी आहे हे मला ते सतत भासवत असतात. भास नाही, ते मला जाणीव करून देत असतात. आणि हे पहा, इथे ते छान असे त्यांचं हातमागावरचं जे आपण म्हणतो की साडीची विण, तर ते इथे करतायत. आणि मी थोडंसं तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. मला कोणालाही तिथे जाऊन डिस्टर्ब करायला आवडत नाही. काही प्रसंग आला तर आपण नक्की पाहूयात, पण मी हे तुम्हाला लांबूनच दाखवण्याचा प्रयत्न करते आहे, कारण मी स्वतः एक कलाकार आहे. त्यामुळे मला माहिती आहे की कोणी असं मध्ये आलं आणि बोलायला लागलं की त्याच्यातून आपला थोडं मन विचलित होतं. आणि इथे असेच हे मी सगळे तुम्हाला हे दाखवते आहे. तेव्हा काही गोष्टी मी खरेदी केल्या, अगदी म्हणजे एखादी साडी, एखादा ड्रेस मटेरियल वगैरे फार काही खरेदी केलेलं नाही आहे. आणि हे असे खूप सुंदर इथ्या गोष्टी होत्या, म्हणजे बोलावं तितकं कमी आहे. किमतीही त्याच्या तशाच आहेत, कारण हे पहा, ह्या हँडमेड वस्तू असतात म्हणजे, तर त्याची किंमतही तशीच असते. आता इथे पहा, माला वगैरे होत्या. आता आम्ही मागेही मी तुम्हाला कदाचित सांगितलं असेल की आम्ही हरिद्वारला वगैरे गेलो होतो, चारधामला गेलो होतो, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी मी आधी आहेत. त्यामुळे तेच घेण्यात अर्थ नाही. फक्त मुलीचा आनंद पहा, तिने एक फेस पॅक घेतला आहे चंदनाचा, तोच इथे घेऊन आम्ही पुढे आलो आहे. आणि इथे बघा, वेगवेगळ्या प्रकारची अशी सगळे फळं आहेत. आणि त्यांनी आम्हाला असं स्पेशल जागी एक जणाने आम्हाला नेलं, रिक्षेवाले होते ते, आणि ते म्हटले मी तुम्हाला दाखवतो, तिथून तुम्ही म्हैसूर पाक. आम्ही कालही म्हैसूर पाक पाहिला होता, परंतु मला तिथं सगळंच म्हणजे प्रत्येक गोष्ट महाग वाटत होती. तर मला असं ना, प्रॉपर जिथे ती गोष्ट असेल तर फक्त शोरूम मोठं आहे असं बघून घेण्यापेक्षा हे खूप वर्षापासूनचं चाललेलं असं स्वीट मार्ट आहे किंवा त्यांची ती खासियत आहे असं तिथून मला घ्यायचं होतं. तेव्हा मी इथे आलेली आहे पहा. आणि आम्ही म्हैसूर पाक घेण्यासाठी आलो इथे. आणि हा आता मी वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे मी तिथे पाहती आहे, तुम्हाला थोडंसं लक्षात, म्हणजे तुम्ही थांबून पाहू शकता, त्याच्यावर नावं लिहिलेली आहेत. म्हणजे किती प्रकारचे म्हैसूर पाक आहेत. आणि खूपच छान असं तिथलं मला हे वाटलं की दुकान खूप मोठं नाही आहे, पण खूप गर्दी होती. आणि तोंडात आपण फक्त घातलं ना की तुपामध्ये ते असं लगेचच त्याचा एक स्वाद येत होता. आणि खरंच खूप छान सगळं इथं मला वाटलं. त्यामुळे थोडीशी इथे खरेदी करून, हे बघा, पुन्हा आनंद. खरेदी, तिला फार काही वेगळं घ्यायचं नसतं, हे अशातच लेकरू खुश होतं. आणि तिथून मला लिटिल हार्ट हा बिस्किट आवडतं, तर तेही घेऊन आम्ही आता
प्रवासाला लागलो. आता कुठे चाललोय हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण आम्ही इथून आता फक्त एवढं थोडंफार घेऊन आम्ही आता पुढच्या प्रवासाला लागायचं. आणि साहजिकच आहे, बेंगलोर झालं, मैसूर झालं, आता आपण तिसरं ठिकाण म्हणजे उटीला जाणार. आम्ही निघणार तेवढ्यात मला कालपासून असं होत होतं की 4-5 वेळा आम्ही तिथून म्हणजे जवळून असं तिथून जात होतो आणि तिथे बोर्ड लागलेला होता की चामुंडेश्वरी हिल्स, चामुंडा देवी. आणि मी हे गुगल केलं होतं, मी ते पाहून ठेवलं होतं की आपल्याला इथे जायचं आहे. पण तिथे गेल्यानंतर असं झालं की माझ्या डोक्यातूनच गेलं की हे काय ठिकाण आहे. कारण मी ठरवलं होतं की आपण जेवढं एका दिवसात पाहून होईल तेवढं पाहायचं आणि पुढे जायचं. पण हे सारखं सारखं येत असल्यामुळे पुन्हा मी एकदा गुगल केलं, तेव्हा लक्षात आलं की ह्या चामुंडेश्वरी हिल इथे चामुंडेश्वरी मंदिर आहे. इथे जी देवी आहे ती महिषासूर जो राक्षस होता त्या राक्षसाचा वध केलेला आहे, तो इथे झालेला आहे. आणि त्याचं मला लक्षात आल्यानंतर मात्र मी इथून पुढे अजिबात जाण्याचा म्हणजे माझं हेच राहिलंच नाही. आणि इथे आता मी देवीसाठी ओटी वगैरे घेतली आणि त्या ओटीमध्ये साडीसुद्धा घेतली. आता खरं तर मी आधी मैसूरमध्ये साडी घेतली होती आणि रस्त्याने येताना संपूर्ण मी असं म्हणत होते की ती साडी देवीच्या चरणाला लावून घेईल मी. आणि पण गाडीतून उतरले आणि ते ह्या गडबडीच्या नादात दर्शनाच्या मी ते सगळं मनातून माझ्या बाहेरच गेलं. आणि जिथे मी गाडी लावली आहे तिथपासून पुढे आल्यानंतर आता पुन्हा तेवढं पार्किंगपर्यंत जाणं मला काही योग्य वाटलं नाही. असा सुंदरसा हार घेतला. आणि पहा, देवीला किंवा कोणत्याही देवाला आपले भाव हवे असतात. म्हणजे तू कितीही अगदी कसलीही भारी साडी घे, ती तुझ्यासाठी आहे, त्याचं मला काहीही मोह नाही आहे, तर तुला मोह आहे हे तिने पुन्हा एकदा मला दाखवून दिलं. आणि हा पहा, हा मंदिराचा मुख्य द्वार जे आपण म्हणतो ते आहे. आणि इथूनच आतमध्ये आपल्याला आता जायचं आहे. तर आता आम्ही रांगेला लागताना इथून बाहेरून थोडंसं मी हे पाहण्याचा प्रयत्न करते. खूप सारी गर्दी आहे. आतमध्ये प्रवेश केला आहे आणि जेवढं थोडंफार दाखवता आलं तेवढंच दाखवलं आहे. कारण आतमध्ये कोणत्याही मंदिरात आता तुम्हाला माहितीच असेल की आपल्याला परवानगी नसते व्हिडिओ शूटिंगची वगैरे. परंतु तिथून गाभाऱ्यातून बाहेर आल्यानंतर मी असं आपण कळशाचं जे दर्शन घेतो तेच मी इथे घेत होते. आणि काही क्षण मात्र तिथे व्हिडिओग्राफी सगळेच करत होते आणि करून देतही होते. पोलीस वगैरे पण होते तिथे पहा. तर तेही काही म्हणत नव्हते, त्यामुळे मी थोडंसं इथे व्हिडिओग्राफी केली. थोडंसं 2 मिनटं तिथे शांत. आता खरं आपण कुठल्याही आवारात मंदिराच्या बसायचं असतं, पण इथे तशी खूप गर्दी असल्यामुळे बसण्याची सोय नव्हती. परंतु 2 क्षण मी तिथे थांबण्याचं आणि देवीशी बोलण्याचा एक आपल्या मनातले भाव जे आहेत ते तिला पोचतात. गाभाऱ्यात असताना खूप गडबड होते, म्हणून तिथे मनापासून खरंच खूप छान दर्शन झालं. पण बाहेर आल्यानंतर मी अगदी क्षणभर तिथे थांबून मी असं देवीशी मनातल्या गोष्टी बोलले आणि अशी परत बाहेर आले. बाहेर आल्यानंतर पहा, अजून गर्दी वाढते आहे, अजिबात कमी होत नाही आहे. आजूबाजूचा परिसर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. हे तिकीट घराच्या इथेच मी आली आहे आणि हा संपूर्ण असा मला पाहताना इतकं मन भरून येतं आहे की म्हणजे खरं तर ही देवाची कृपाच मला वाटते की म्हणजे त्यांचं बोलावणं आल्याशिवाय आपण त्यांना दर्शन आपल्याला होणं हे अशक्यच ही गोष्ट मला वाटते. आणि मनापासून देवीला मला दर्शन द्यावंसं वाटलं, असं वाटलं. इथे पहा, आजूबाजूचा परिसर पाहताना मला खरं खूप छान वाटतं की त्या मंदिराजवळ आहे ना अशा ज्या वस्तू असतात त्या तिथे पाहायला मिळतात. इथे पहा, तिथले पुजारी असे आपल्याला तिथली आरती वगैरे अशी बाहेर घेऊन उभे होते. तर आम्ही ती आरती घेतली आणि काही क्षण तिथेही फोटो वगैरे घेण्याचा आनंद घेतला. आणि मी नेहमीच म्हणते की अतिरेक आपण करूच नाही आहे. कुठलाही फोटो असो, व्हिडिओ असो, जिथे करता येईल तिथे करावं, जिथे नाही तिथे नाही. आता इथे पहा, आपण रक्षासूत्र बांधतात आता प्रत्येक देवळाच्या इथे आपण गेल्यानंतर. तर तेच रक्षासूत्र मिस्टरांनी हातात बांधून घेतलं आणि त्यांचं झाल्यानंतर मुलानेही हातामध्ये रक्षासूत्र बांधलं. दोघांच्याही उजव्या हातात बांधलं गेलं. आता मी बऱ्याच ठिकाणी म्हणजे आता आपण नेहमीच जातो देवळांमध्ये वगैरे, तर तिथं रक्षासूत्र बांधताना पुरुषांना किंवा मुलांना उजव्या हातात बांधलं जातं आणि मुलींना आणि स्त्रियांना हे डाव्या हातात बांधलं जातं, असं मी बऱ्याचदा पाहिलंय. पण इथे मात्र जेव्हा मी हात पुढे केला तेव्हा
ते जे बांधत होते त्यांनी मला सांगितलं की डावा हात नाही उजवा हात पुढे करा. आणि मी 2 मिनटं स्तब्ध झाले. खरं तर मी विचारणार होते की असं का, परंतु काही वेळा अशा लोकांना फार चौकशी केलेली आवडत नाही आणि ते तिथे गर्दीही तेवढीच होती. परंतु मला असं वाटलं की ती जी शक्ती आहे ती आपल्याला तिथे म्हणजे ते स्थळ शक्तीचं आहे आणि ती आपल्याला उजव्या हातात बांधून ते शक्तीचं रूप दर्शवते असंच मला वाटलं. आणि पुढे आम्ही आता इथून बाहेर आल्यानंतर खूप थकलो होतो आणि आता थोडंसं थंड असं म्हटलं उसाचा रस घ्यावा आणि त्या उसाचा रसाचा आम्ही आता आनंद घेतोय. आणि पुढे आता आम्हाला लगेचच निघायचं आहे, म्हणजे अजिबात विलंब न करता आम्ही आता पुढच्या प्रवासाला लागलो आहे, ते म्हणजे उटीला जाण्याच्या. आणि खरं तर आम्हाला उटीला आजचा दिवस हा आम्हाला उटीमध्ये काही स्थळं पाहून तिथे राहून दुसरा दिवस पुन्हा उटीमध्ये घालवायचा, असे 2 दिवस. म्हणजे आता पुन्हा आमचा 1 दिवस वाढतोय असं मला वाटतंय. त्यामुळे सगळे मनात आता खूप कोलाहल चाललंय खरं तर. पण आता अजून एक गोष्ट म्हणजे मी सांगते की मी मगाशी जे म्हटलं होतं की मला देवीच्या चरणाला लावून साडी आणायची होती, जी की मी तिथे मैसूरमध्ये खरेदी केली होती. परंतु मी गाडीतून उतरताना ते विसरले आणि पार्किंगपासून अंतर बरंच होतं मंदिरापर्यंत आणि पुन्हा जाऊन ते करावं आणि तेवढा वेळ घालवावा असं मला वाटलं नाही. तेव्हा मी तिथेच एक साडी घेतली जी मला देवीला चढवायची होती. परंतु तिथल्या काय झालं काय देवीच्या मनात आलं असेल, ती साडी मला तिथल्या म्हणजे त्या पुजाऱ्यांनी देवीच्या चरणाला लावून पुन्हा मला दिली आणि ती साडी हिरव्यागार रंगाची आहे. आणि आता मात्र मी अवाक झाले आहे की कृपादृष्टी असावी तर अशी की आता मी ही साडी केवढ्याला घेतली, म्हणजे देवीपर्यंत ती मला अगदी लाख मोलाची साडी असल्यासारखं आहे आणि ती मी आयुष्यभर जपणार आहे. त्याच्यामुळे मी त्याची किंमत करत नाही आहे. परंतु मी खरेदी केल्यापेक्षा नक्कीच मी देताना देवीला साडी घेताना मी अगदी साधी घेतली होती, म्हणजे तिथे जी मिळाली ती. परंतु देवीने पहा माझे सगळ्या इच्छा पूर्ण केल्या आणि मला खरंच आता खूप भरून येतं ह्या सगळ्या गोष्टीमुळे आणि मी अवाक झाली आहे ह्या सगळ्याने. आणि आता मी काही क्षण ते अनुभवते ते आणि शांत राहतेय. तुम्ही हा आता पुढच्या प्रवासाचा आनंद घ्या. आता इथून आम्ही बरंच पुढे आलो आहे आणि आता इथे एका रेस्टॉरंटमध्ये आम्ही थांबलो आहे. अमरावती असं त्या रेस्टॉरंटचं नाव आहे. आणि खरं तर इथे पूर्वी आमराई असावी असं वाटतं, कारण बरीच आंब्यांची झाडं आहेत आजूबाजूला आणि खरोखरच इथलाही ॲम्बियन्स खूप छान होता. आणि इथे आम्ही जेवण करून लगेचच पुन्हा पुढे निघणार आहोत. परंतु मगाशी मी वृंदावन गार्डनपर्यंत तुम्ही काय काय बघू शकता हे सांगितलं, पण त्याच्यापुढेही अजून काही ठिकाणं आहेत. ती म्हणजे रेल म्युझियम आहे, ललिता महल आहे जे की म्हैसूरमधलं 2 नंबरचं मोठं महल आहे. त्यानंतर सँड म्युझियम आहे, जगनमोहन पॅलेस आहे, हे 3 नंबरचं मोठं पॅलेस आहे. त्यानंतर श्री चामराजेंद्र झूलॉजी गार्डन जे आपण काल बघितलं ते आहे. त्यानंतर लोकरंजन ॲक्वावर्ल्ड, करंजी लेक, सच्चिदानंद आश्रम, त्यानंतर हनुमान मंदिर आणि वॅक्स म्युझियम. या सगळ्या गोष्टी आपण म्हैसूरमध्ये पाहू शकतो. आणि हे म्हैसूर ठिकाण पाहताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे हे ठिकाण अत्यंत समृद्ध असं संपन्न असं आहे. आणि ह्याच समृद्धतेच्या संपन्नतेच्या रंगासह मी आजच्या ह्या ब्लॉगची इथेच सांगता करते आहे. हा माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतोय, हा माझा प्रयत्न तुम्हाला आवडला का हे मला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा. आणि वेगवेगळे भाग पाहण्यासाठी, वेगवेगळे विषय पाहण्यासाठी ही माझी यूट्यूब वाहिनी अर्थात या आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास या वाहिनीला हिला पसंती द्या, हिचा प्रसार करा आणि तिचं सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका, म्हणजे नवीन भाग आला की तुम्हाला लगेच मिळेल.
पुन्हा भेटूयात पुढच्या नवीन भागामध्ये अजून एका सुंदर अशा वेगळ्या रंगांची उधळण करण्यासाठी. तोपर्यंत सर्वांनी आपापल्या आयुष्यातही सुरेख रंग भरत राहा. धन्यवाद.